सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू निकाल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार राजकीय हालचाली, अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण मारणार बाजी? सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून आता खरी लढाई सुरू झाली आहे, ती सत्ता स्थापनेची आणि अध्यक्षपदाची। यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न दिल्यामुळे सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे। एकूण 65 जागांच्या जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी 33 जागांचा बहुमताचा आकडा आवश्यक आहे। निकालानुसार भाजप 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने 20 जागा जिंकत मजबूत आव्हान कायम ठेवले आहे, तर शिवसेना शिंदे गटाने 15 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापनेत निर्णायक भूमिका मिळवली आहे। काही जागांवर काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार विजयी झाले असून त्यांच्याकडेही सत्तेचे गणित बदलण्याची क्षमता आहे। निकालानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते सत्ता समीकरणांकडे। राजकीय गणित पाहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यास त्यांच्याकडे 35 सदस्यांचे स्पष्ट बहुमत तयार होते आणि भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा पर्याय मजबूत होतो। मात्र दुसऱ्या बाजूला भाजपही शांत असून राज्यातील महायुतीचा फॉर्म्युला वापरत शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे। भाजप आणि शिवसेना एकत्र आल्यास 42 सदस्यांचे स्थिर बहुमत तयार होऊ शकते। त्यामुळे साताऱ्यात सत्ता कोणाची येणार हे पूर्णपणे शिवसेनेच्या भूमिकेवर अवलंबून असल्याचे चित्र आहे। यंदा जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे सत्ता समीकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे। केवळ जागांची संख्या पुरेशी नसून त्या प्रवर्गातील विजयी सदस्य कोणाकडे आहेत हे देखील निर्णायक ठरणार आहे। त्यामुळे विविध पक्षांकडून योग्य उमेदवार पुढे करण्यासाठी पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत। भाजपची रणनीती सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करत सत्ता स्थापनेवर हक्क सांगण्याची आहे। राज्यातील सत्तेचा फायदा, विकास निधी आणि स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव वापरून मित्रपक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप विरोधी मत एकत्र ठेवण्यावर भर देत शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेचे गणित मजबूत करण्याच्या तयारीत आहे। ग्रामीण भागातील पारंपरिक मतदार आणि स्थानिक नेटवर्क ही राष्ट्रवादीची मोठी ताकद मानली जात आहे। दरम्यान शिवसेना शिंदे गट सध्या किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे। दोन्ही बाजूंनी सत्तेसाठी संपर्क सुरू असून अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पदासाठी मोठी राजकीय सौदेबाजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत साताऱ्यातील राजकीय वातावरण तापलेलेच राहणार आहे। राज्यात मित्र असलेले पक्ष जिल्हा पातळीवर एकमेकांविरुद्ध लढल्यामुळे स्थानिक नेते आणि राज्य नेतृत्व यांच्यातील समन्वयही महत्त्वाचा ठरणार आहे। काही ठिकाणी अध्यक्षपद अडीच वर्षे वाटून घेण्याचा फॉर्म्युला देखील चर्चेत असल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे। एकूणच सातारा जिल्हा परिषदेत सध्या आकड्यांचे राजकारण शिगेला पोहोचले असून पुढील काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे। सत्ता कोणाची येणार आणि अध्यक्षपद कोणाच्या वाट्याला जाणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। साताऱ्याच्या राजकारणाचा पुढचा अध्याय शिवसेनेच्या निर्णयावर ठरणार असल्याने येणारे दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत। आणि शिवसेना ही जर एका बाजूला केली आणि भाजप एका बाजूला राहिली, गिरीश कुठे जाते बघा। सातारा जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा आहे। यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू। नेतृत्व म्हणून नेतृत्व प्रयत्न करेल। त्यामुळं कुणी असं समजायचं अजिबात कारण नाही की जागा आमच्या कमी आल्या म्हणून आमचा अध्यक्ष होणार नाही, तर आम्हाला अपेक्षित यश नाही मिळालं म्हणून आम्ही प्रयत्न सोडणार असंही होणार नाही। त्यामुळं जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बसण्यासाठी आम्ही सगळे मिळून सामुदायिक प्रयत्न करू, हे या निमित्तानं आपल्याला मी आश्वस्त करेन। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।